रेशन कार्डवर 9,000 रुपये जमा व्हायला सुरुवात. ज्या लोकांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांच्या बँक खात्यात 9,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येऊ लागलाय. मुख्यमंत्र्यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे, कारण की 5 मिनिटापूर्वीच त्याचा GR आलाय. आता ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहे त्या लोकांना 9,000 रुपयांचे एक विशेष अनुदान सरकारच्या माध्यमातून आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर अनेक दिवसापासून मेसेजेस फिरत होते की 15 ऑगस्ट निमित्त रेशन कार्ड धारकांना मोठी भेट मिळणार आणि ती भेट आता मिळणं सुरू झालेलं आहे. आता राज्यातील ज्या लोकांकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी एक सगळ्यात मोठी खुशखबर आलेली आहे, कारण की लोकांच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरू झालेले आहे आणि पुढील 48 तासात जी लोक लवकरात लवकर अर्ज करतील त्यांना हे पैसे आता मिळणार आहे. आता जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही जर या GR मध्ये सांगितलेल्या 4 नियमात बसत असाल आणि मोबाईलवरून हा छोटासा अर्ज जर तुम्ही केला तर तुम्हाला 15 ऑगस्टच्या दिवशी 9,000 रुपये मिळणार. स्वतः मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या वेळेस घोषणा केली होती की रेशन कार्डवर पैसे सुरू होणार आणि त्याची अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे. हे जे 9,000 रुपयाचं अनुदान आहे हे आता जमा होतंय, पण हे सरसगट सगळ्या लोकांना मिळत नाहीये, कारण की जे रेशन कार्ड धारक या 4 नियमांमध्ये बसतील आणि जे लवकरात लवकर अर्ज करतील त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. लक्षात घ्या, खरोखर आता पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे. पुण्यामध्ये 2200 लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले, तर नाशिकमध्ये अचानक काही लोकांच्या बँक खात्यात 9,000 रुपयांचा मेसेज आलेला आहे. विदर्भात देखील अनेक ठिकाणी मेसेजेस आलेले आहेत. आता जर तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुम्ही हा अर्ज ताबडतोब करून द्यायचा, कारण की 15 ऑगस्टपर्यंतच हे पैसे येणार आहे आणि तिथून पुढे हे पैसे वाटप बंद होणार आहे. पहा, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे पैसे तुम्हाला आपोआप जमा होणार नाहीये, कारण की यासाठी तुम्हाला एक अर्ज करायचा आहे. यासाठी काही विशेष पात्रता आहे आणि अर्ज करताना कोणती कागदपत्र तुम्हाला जमा करायची हे जर तुम्हाला माहिती असेल तर हे पैसे तुम्हाला देखील जमा होतील. त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय पात्रता लावली, कोणती कागदपत्र, कोणते 4 नियम लावायचे, कोणत्या बँक खात्यात हे पैसे येणार, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला आता सांगणार आहे. आता सगळ्यात पहिलं हा मुद्दा लक्षात घ्या. ज्या लोकांना खोटं वाटतंय तर त्यांनी मुख्यमंत्र्यांचं जे भाषण होतं निवडणुकीवेळेचं ते जर त्यांना आठवत असेल का, त्यावेळेस ते म्हणले होते की आम्ही रेशन कार्डवर पैसे देणार आहोत आणि अखेर त्यांनी रेशन कार्डवर पैसे देणं सुरू केलेलं आहे. काही लोकांना त्याच वेळेस पैसे आले होते, पण काही लोकांनी सांगितलं नाही, गुपचूपपणे लाभ घेतलाय. पण आता स्वतः सरकारने GRच्या द्वारे ही माहिती आता प्रसारित केली. आता मुद्दा लक्षात घ्या, हा विषय 9,000चा नाहीये, तर हे 9,000 रुपये तुम्हाला सलग दरवर्षी मिळणार आहे आणि हे सरकार आणखी 3 वर्ष राहणार. म्हणजे जवळपास 27,000 रुपयाचा तुमचा प्रश्न आहे. म्हणजे आत्ता जर 9,000 मिळाले तर 15 ऑगस्ट 2027ला 9,000 आणि 15 ऑगस्ट 2028ला 9,000 असे टोटल 9,000चे 3 हप्ते म्हणजे 27,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. पहा, त्यामुळे ही माहिती अगदी लक्षपूर्वक ऐका, नाहीतर तुमचं 27,000 रुपयाचं नुकसान होऊ शकतं. आता काही लोकांना याच्यावर अजिबात भरोसा नाहीये, पण लक्षात घ्या, जवळपास 14 जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसात मेसेजेस आलेले आहे. लोक सांगत नाहीये, पण त्यांनी गुपचूपपणे लाभ घेतलाय. त्यामुळे सरकारनं पुन्हा एकदा अर्ज भरण्याची शेवटची संधी दिली आहे. त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही सेकंदात ही माहिती समजेल की पैसे कसे मिळवायचे, हे पैसे खात्यावर कसे येतात आणि सगळी सविस्तर तुम्हाला याच्यावर भरोसा बसण्यासाठी आतापर्यंत किती लोकांना पैसे आलेत याची यादी देखील तुम्हाला दाखवणार आहे. पहा, सरकारनं नवीन GR काढलाय. ज्यावेळेस GR येतो त्यावेळेस योजना 100% खरी असते आणि त्याच GR मधून आपण माहिती देतोय. त्यामुळे ही माहिती पूर्णतः अधिकृत आहे. आता ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहे अशा लोकांना 9,000 तर मिळणारच आहेत, पण हे फक्त 9,000 नाही तर आणखी यासोबत एक वस्तू देखील गिफ्ट म्हणून मिळणार. लक्षात घ्या, कालपर्यंत फक्त चर्चा होती, पण GR आल्यामुळे हे सगळं आता फिक्स झालंय. राज्यातील करोडो रेशन कार्ड धारकांचा आता थेट फायदा होणार. आता फक्त तुम्ही एक अर्ज करा, जो अर्ज तुम्ही स्वतः देखील लिहून करू शकता. अर्ज नीट भरून दिला की पुढील काही दिवसाच्या आत तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. आता पहा, राज्यातील 36च्या 36 जिल्ह्यामध्ये राज्य शासनाने पैसे वाटपाला सुरुवात केली आहे. त्याची यादी जी आहे ती यादी देखील पुढे तुम्हाला दाखवणार आहे. तर पहा, अन्न व नागरी पुरवठा हा जो विभाग असतो त्याच्या अंतर्गत रेशन धान्य वाटलं जातं आणि अन्न नागरी पुरवठाचा GR आला म्हणजे हे सगळं खरं आहे. आता पहा, रेशन कार्ड असणाऱ्या प्रत्येकाला पैसे मिळणार आहेत. ही माहिती तुम्ही लक्षपूर्वक समजून घ्या, कारण की सगळ्यात आधी आपण कागदपत्राच्या अटी काय, सरकारचा GR काय सांगतो, अर्ज कुठून आणायचा, कुठे भरायचा, कशा पद्धतीने हे सगळं करायचं, कोणत्या चुका करायच्या नाहीयेत. कारण की एक जरी चूक झाली तर तुमचे या वर्षीचे 9,000 तर सोडा, पुढच्या वर्षीचे त्याच्या पुढच्या वर्षीचे 9,000 असे 27,000 रुपये तुमचे वाया जातील. आता पहा,
केंद्र सरकारनं पिवळं, केशरी आणि पांढरं रेशन कार्ड अशा पद्धतीनं जे रेशन कार्ड चालू केलेले आहेत. आता एक योजना याच्यावर सुरू केली. त्या योजनेचा फायदा घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक GR काढलाय. तो GR आता जाहीर झालाय. आता GR मध्ये सांगितल्यानुसार तुम्हाला 9,000 रुपये मिळवण्यासाठी एक काम करायचं आहे. आता अगदी लक्षपूर्वक ऐका, कारण की अति महत्वाच्या माहितीला आपण सुरुवात करतोय. कारण की पुढील 30 सेकंदात तुम्हाला 9,000 रुपये तुमच्या बँक खात्यात कसे आणायचे याची खरी माहिती आहे. आता याच्यामधला पहिला प्रश्न की पैसे किती मिळणार? हे 9,000 मिळतील. हे अगदी खरं आहे, पण हे पैसे आपोआप मिळतील का? तर नाही. त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. त्या अर्जाला कागदपत्र जोडून द्यावे लागतील. हे सगळ्यांना मिळणार का? दुसरा प्रश्न, तर नाही. यासाठी 4 नियम, 4 अटी आहेत. त्या अटीत तुम्ही बसले तरच पैसे मिळणार. तर पहा, जवळपास 3 वर्षाचे म्हणजे जवळपास 27,000 रुपयाचा प्रश्न आहे. त्यामुळे इथून पुढची माहिती ही अजिबात स्किप करू नका. पहा, 36 जिल्ह्यातली गोरगरीब जी जनता आहे, जे रेशन कार्ड धारक आहे, त्यांच्यासाठी एक विशेष मदत दिली जाणार. त्यासाठी पात्रतेचे नियम नीट ऐका. या अटीत तुम्ही बसलात तर तुमचे नाव यादीत येणार. आणि हा व्हिडिओ त्यामुळे लक्षपूर्वक पहा. आता तुमचं नाव यादीत कसं घालायचं, तुम्ही अपात्र जरी असलात तरी पात्र कसं व्हायचं, याच्या देखील टिप्स तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता लक्षपूर्वक ऐका. अनेक दिवसापासून एक निर्णय प्रलंबित होता. राज्य सरकारनं खरं तर 2024 मध्ये घोषणा केली होती. त्यावेळेस काही लोकांना लाभ देखील दिला होता. बऱ्याचशा जणांनी अर्ज भरले नव्हते, म्हणून पुन्हा एकदा लिंक चालू करण्यात आली. आता बा, यातली महत्वाची अट काय आहे? 4 अटी आहेत. त्यातली पहिली अट, आता ज्यांच्याकडे पहा सगळे रेशन कार्ड इथे चालणार नाहीत. 3 कलरचे रेशन कार्ड असतात, पिवळं, पांढरं आणि केशरी. तर याच्यामध्ये पिवळे आणि केशरी या 2च रेशन कार्डावर पैसे मिळणार. ही झाली पहिली अट. आता दुसरी अट नीट समजून घ्या. आता पिवळे व केशरी तुमच्याकडे आहे म्हणून लगेच खुश होऊ नका, कारण की पुढे एक दुसरी अट आहे. ती दुसरी अट आहे कुटुंबाची. आता पहा, कुटुंबाचं जे आर्थिक उत्पन्न आहे तर ते वर्षाला 3 लाखांपेक्षा कमी असावं. आता इथे मुद्दा लक्षात घ्या. 3 लाख रुपये म्हणजे संपूर्ण कुटुंबाचं उत्पन्न. मग आता कुटुंब म्हणजे काय? की घरात राहणारे जेवढे काही सदस्य आहेत ते कुठून कुठून पैसे कमवत असतील, तर त्यांच्या सगळ्या पैशांची टोटल बेरीज ही 3 लाखाच्या आत एका वर्षात असावी. आता लक्षात घ्या, 3 लाख रुपये म्हणजे खूप छोटीशी रक्कम आहे. साधारणपणे 20 ते 25,000 रुपये जरी महिना एखाद्याच्या घरात येत असेल तर आरामात तो 3 लाखाच्या वर जातो. पण आता हे सिद्ध करण्यासाठी कागदपत्र लागेल. तर ते कागदपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला. आता पहा, यासाठी 4 ते 5 कागदपत्र तुम्हाला लागणार. 2026 साली योजना ही सुरू झालेली आहे. त्यामुळे अर्ज कसा भरायचा, ऑनलाईन का काय, हे तुम्हाला सगळं सांगणार आहे. आता पहा, कागदपत्र यासाठी केशरी रेशन कार्ड, पिवळं लागणार. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला कुणी सरकारी नोकरीला नसावं, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर रेशन कार्डावर पैसे हवे असतील तर तुमच्या घरात कुणी पेन्शन घेणारा देखील नसावा, ही देखील महत्त्वाची अट याच्यात लक्षात घ्या. आता हे 4-5 अटी झाल्या. कागदपत्र याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखला, तुमचं आधार कार्ड, तुमच्या रेशन कार्डची याच्यामध्ये एक प्रॉपर प्रत याच्यामध्ये लागणार आहे. तुमचा 7/12 उतारा त्या ठिकाणी लागणार आहे. आता इथे एक लक्षपूर्वक मुद्दा लक्षात घ्या. हे जे पैसे आहेत तर हे महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यापैकी फक्त 14 जिल्ह्यात येणार. आता ज्यामध्ये आपण जर बघायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर जालना, त्यानंतर नांदेड जिल्हा, त्यानंतर लातूर, त्यानंतर हिंगोली, त्यानंतर वाशिम जिल्हा, त्यानंतर अकोला, त्यानंतर यवतमाळ. तर हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या टोकाचा निर्णय घेतलाय. शेतकरी कायमचा निघून गेलाय आणि त्या कुटुंबात तिथे पत्नीच कुटुंब प्रमुख आहे. तर अशा घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला साधारणपणे 250 ते 300 रुपये प्रति महिना दिला जातो. जर एका घरात जर 4 व्यक्ती असतील तर 250 म्हटलं तरी साधारणपणे 1,000 रुपये प्रति महिना म्हणजेच वर्षाला 12,000 रुपये होतात. तर ही योजना खूप जुनी आहे, पण लोकांना माहिती नसल्यामुळे या योजनेचा लाभ फारसा घेता येत नाही. आता तुम्ही जर या 14 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर नक्कीच तुम्हाला पैसे मिळू शकतात. तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहिला, तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की लिहा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.